नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिक महानगरपालिका मधील स्थायी समिती सभापती पदासाठी मच्छिंद्र सानप यांनी अधिकृत अर्ज दाखल केला आहे. दरम्यान भाजपचे स्थायी समिती सदस्य सहलीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. 25 फेब्रुवारी रोजी सभापती पदाची निवड होणार असून कोणतीही राजकीय फूट किंवा क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सदस्यांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सभापती पदाच्या निवडीकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून अंतिम क्षणी कोणती राजकीय समीकरण जुळते याकडे सर्वांचे लक्ष आहे. युती म्हणून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. भाजपाचे 9 सदस्य आहेत. शिंदे गट विभागाचे 13 सदस्य आहेत. स्पष्ट बहुमत आहे. तिथे विचाराची देवाणघेवाण व्हावा, गप्पा मारण्यासाठी आम्ही चाललो. अच्छा, ओके. आणि किती दिवसाचा टूर आहे आपला? आणि आज चाललं, उद्या आम्ही परत येणार. ओके. आज स्टँडिंग कमिटीसाठी आमच्याकडनं म्हणजे युतीकडनं भाजपचे 9 सदस्य आहेत आणि शिवसेनेचे 4 असे मिळून 13 जण आहेत. आणि आम्ही सर्वानुमते मच्छिंद्रभाऊ सानप यांचा फॉर्म भरलेला आहे. तत्पूर्वी विजय हा स्पष्ट आहे कारण बहुमत आहे, त्यामुळे आम्ही जल्लोषासाठी सर्वजण निघालो आहोत. काही दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाकडून देखील अर्ज दाखल करण्यात आहे. त्यांनी अर्ज दाखल केला आहे. ते आज काय मागे घ्यायला नाही असं देखील चित्र आहे. अजून 2 दिवस आहेत, बघू. अर्ज दाखल करायची जी संधी आहे, महत्वाकांक्षा आहे, ती सगळ्यांची असते. त्याप्रमाणे त्यांनी केलं आहे. त्यांनी देखील दावा केलेला आहे का राष्ट्रवादी पक्षाला स्थायी समिती पद मिळावं. त्यांनी दावा केला आहे, त्यांनी मागणी केलेली आहे, पण स्पष्ट बहुमत जे आहे ते भाजपकडे आणि शिवसेनेकडे आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.